याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झालेली आहे आणि पक्षीय बलाबल पाहता आमचे एकंदरीत 52 सीट्स यामध्ये आहे आणि त्यामुळं जो अधिकार आज जो क्लेम आहे तो राष्ट्रवादीचा राहणार आहे आणि त्यांचा महापौर युतीचाच महापौर तर तो राष्ट्रवादीचा होणार आहे। आपण गेले अनेक वर्ष पाहतो की हा मतदारसंघ हा तशा अर्थानं ओबीसीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि म्हणून यावेळेस जर आरक्षण जर ओबीसीचं जर पडलेलं असेल तर या महापौर पदासाठी मूळ ओबीसी जो असेल त्याला ही संधी प्राप्त झाली पाहिजेत असं माझं मत आहे। एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नेता म्हणून माझी अशी भूमिका असेल की एक सामंजस्याने हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि त्यामध्ये प्राधान्यक्रमानं मूळ ओबीसींना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे।